आपला त्याचं नाव आहे साइन रेशो. ओके, ओरिजिनल नाव आहे साइन रेशो. शॉर्टकट मध्ये लिहिलं जातं साइन थिटा आणि साइन थिटाचा फॉर्म्युला असतो अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा डिवाइड बाय हायपोटेनस. तुम्ही जर बघितलं तर अँगल थिटाच्या समोरची अपोजिट साइड आपल्याकडे आहे एबी. नंतर आपण बघूया हायपोटेनस, तो असतो किंवा इथे आहे एसी. देन दुसरा रेशो आहे आपल्याकडे कोसाइन. ओके, दुसरा रेशो काय आहे बाळांनो? कोसाइन. देन कोसाइनला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं जातं कॉस थिटा इज इक्वल्स टू, कॉस थिटाचा आपल्याकडे फॉर्म्युला असेल ऍडजसंट साइड ऑफ अँगल थिटा डिवाइड बाय हायपोटेनस. जर आपण इथे बघितलं तर ऍडजसंट साइडचं नाव आहे बीसी. देन बीसी अपॉन हायपोटेनस असतो एसी. थर्ड रेशो आहे टँजेंट. थर्ड रेशो काय आहे? टँजेंट. शॉर्ट फॉर्म आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू, टॅन थिटाचा खूप सोपा फॉर्म्युला आहे. त्यामध्ये अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा डिवाइड बाय ऍडजसंट साइड ऑफ अँगल थिटा. अपोजिट साइड आहे आपल्याकडे एबी अपॉन ऍडजसंट आहे बीसी. अशा प्रकारे हे तीन रेशो जे आहे ते आपण 9th स्टँडर्ड मध्ये 9वीला सुद्धा आपण बघितलेले आहे. त्यानंतर आपण बघूया या वर्षी अजून 3 इंट्रोड्यूस होणार आहे, तो म्हणजे 4 नंबरचा कोटँजेंट. काय नाव आहे बाळांनो? कोटँजेंट. कोटँजेंटला शॉर्ट फॉर्म आहे कॉट. ओके, कॉट थिटा इज इक्वल्स टू, एकदम सिंपल आहे, कॉट थिटा त्यांचा रेसिप्रोकल असतो म्हणजे उलटा करणे. ओके, वरती पाय खाली डोके, म्हणजेच काय तर ऍडजसंट साइड, शॉर्टकट राईट करतो, ऍडजसंट साइड डिवाइड बाय अपोजिट साइड. आता इथे फक्त काय होणार आहे? रेसिप्रोकल बीसी अपॉन एबी. दे आपण बघूया फाय, तो असेल बघा टँजेंटचा कोटँजेंट झालेला आहे. नंतर बघा सिकॅन्ट, नंतर काय असेल? सिकॅन्टचा शॉर्ट फॉर्म आहे सेक थिटा. ओके, सेक थिटा हा तुम्ही जर नीट बघितलं किंवा काही गोष्टी समजून घेतल्या तर सेक असतो कॉसचा रेसिप्रोकल. कॉसचा जो फॉर्म्युला असेल त्याचा रेसिप्रोकल होणार आहे हायपोटेनस डिवाइड बाय ऍडजसंट साइड इज इक्वल्स टू, रेसिप्रोकल होणार आहे एसी डिवाइड बाय बीसी. आणि लास्ट वन जो आपला 6 नंबरचा जो रेशो आहे तो असतो कोसिकॅन्ट. आता कोसिकॅन्टचा शॉर्ट फॉर्म आहे कोसेक थिटा. काय आहे बाळांनो? कोसेक थिटा. तर बघा कोसेक थिटा साइनचा रेसिप्रोकल आहे, तर साइनचा आपला रेसिप्रोकल जर बघितला तर तो तयार होणार आहे हायपोटेनस डिवाइड बाय अपोजिट साइड. म्हणजेच